पाणी आणायला गावात जायला मला आमच्या फिरकी करून येते. थोडं पाणी घे ना. रस्ता कसला चिखल आणि सगळा येताना घेऊ की तिकडनं वरून. जवळ आलो आहे आपण फिल्टर पाशी. आता करू का पॉज. आम्ही आता पाण्याला आलो आहे. पाणी आता जारमध्ये भरायला चालू केलेलं आहे. 2 जार भरतात 5 रुपयामध्ये. मी तुम्हाला आमची पलीकडे आहे ती गावदेवी जाऊन आणते. तुम्हाला आमची गावदेवी दाखवलेली आहे. हा आता दुसरा जार भरायला लावलेला आहे. तो तिथे एक जार भरून ठेवला आहे. हा दुसरा चालू आहे. ही आमची मशीन आहे. हा दुसरा जार पण भरून झालेला आहे. आता टोपण लावू. आपल्याला आता घरी जायचंय. टोपण लावलं तर गाडीवर उचलून ठेवायचं आहे. कार भरून ठेवला. आता घरी जाऊ. तर चला. मुंग्यांचा थोडं राहिला. हां पुन्हा यायला वर जायचं बरोबर. आता येऊ पुन्हा येऊ. घरी जाऊ. पाय उचलायचं आहे. उचल 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 पाय उचल तिथे. हो उचलते. आज थोडं लवकर वैरणाने चाललोय आम्ही. ही बघा ही कशी शांत बसलेली आहे. ती तर झोपली होती मागाशी मान खाली टाकून. आज ट्रॅक्टर पण नाही न्यायचा. आज खांद्यावर वैरण आणायचे कारण ट्रॅक्टरला रोटर जोडला आहे. हे बघा
दिसतंय तुम्हाला माझी बहीण तिला हात लावते. झोपली होती मागाशी मान टाकून. आणि हा आमचाच डॉगी आहे जो आजीपाशी असतो. वैरण आणायला जायचं आहे आपल्याला. थोडीशीच राहिली वैरण. वैरण आणू पुन्हा बारडा बिरडा ठेवू. बघा ही मागणं उगवायला लागली. ह्याला युरिया टाकायला लागन. भिजवायला लागेल तिला. ही बघा एवढी एकच वळ राहिली. तिकडे वैरण तोडायचे आपल्याला. ऐ ऐ ऐ ऐ ऐ उकरा उकरी, ऐ उकरा उकरी. दीदी म्हणते ऐ ऐ ऐ ऐ उकरा उकरी उकरी उकरी. हसते हसते बघा की. चल चल ए काळू इकडे. तिकडे वैरण तोडायची आहे आपल्याला. ती वैरण तोडू. ही बहीण आली बघा माझी. तोड पटापटा. वैरण घेऊन आपण घरी जाऊ. आज आता वैरण उचलून न्यायची आहे. चला ती दिसत असेल तुम्हाला. वैरण घेतली आहे खांद्यावर आणि ती घेऊन घरी जायचंय. तर शेण काढायच्या अगोदरच आपण वैरण आणायला आलो होतो. तर ही वैरण टाकून शेण काढून घेऊ आपण आणि मग परडा ती ठेवू. ही बघा हा आमचा काळ्या इथे येऊन बसलाय. वैरण आणली की सगळी उठून उभा राहिली. बघा ही कशी करायला लागली बघा. सगळी उठून उभा राहिली. वैरण आणली ही उभा राहिली. ही गंगी उभा राहिली. शंभू ती बहीण आली तिकडून वैरण घेऊन. ही कशी गोल 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 घरायला लागली बघा. दीदीनं हातात उचलून आणली कावळ्यातच. मी खांद्यावर टाकून आणली होती. आमच्या दीदीला हातातच उचलून आणली. आता ही मागं जी शेण आहे ती शेण काढू. खोऱ्या आतमध्ये असं इकडं हा खोऱ्या. आणि ती बघा त्या मंदबुद्ध्या दीदी म्हणते अडकून बसले त्या ट्रॅक्टर खाली. त्यांना काढते बघा. एकामेकाच्या दाव्यात अडकून बसले ते आणि निघाई नाही म्हणून शांत बसले ते. आणखी बघा आपल्याला आता ही थोडं शेण भरलं होतं ह्यात. ही आता बाहेर घ्यायला लागेल. इथं मी काही शेण भरायला लागेल. बघा हे असं भरायला लागतंय शेण.
पाटीत भरलं की लवकर होतं. बघू शकता तुम्ही पाटीवर शेण भरून झालेलं आहे आणि आता उखंड्यावर टाकायचं. आणि आता ती 4 जण राहिले त्यांचं शेण काढायचं. तर हा आमचा उखंडा आहे. हे बघा पूर्ण हा उखंडा देशी गाईच्या शेणाचा आहे. अजिबात यात जर्सी गाईंचं नाही. शेण काढून झालं सगळ्यांच्या खालचं. बघा हे शेण काढून झालंय. काळ्या तरी पण तिथंच बसलाय. आणखीन हिला वैरण टाकली नाही म्हणून कशी करते. आणि आता शेण काढून झालं तेवढ्यात मम्मी म्हणाली मोटर बंद करून ये. मग आता मोटर बंद करायला चालली मी. मला त्या दृष्टिकोन जायचा रस्ता दाखवलेला. आज आता इकडचा रस्ता दाखवते तुम्हाला मी. हा बघा हा घासाच्या कडचा रस्ता आहे. हा पण रस्ता मक्काच्या जवळ निघतो. बघा माझा मी तर मोटर बंद करायला आली. हे बघा तुम्हाला दिसते आमची मोटर. त्या दिवशी तुम्हाला चालू करून लावली तर आज बंद करून लावली. हा छोटं घास आहे आमचा. हा बघा छोटा आहे. दिसतंय तुम्हाला. जास्त उगवलं नाही. आणि आता चला घरी. आणखीन बारटा भिजू घालायचा आहे आपल्याला. मला इकडला रस्ता धावला मी. पावसाच्या जास्त जवळून हा रस्ता आहे. बघू शकताय तुम्ही. आम्ही आली आहे इथं जनावरांपाशी. तर आता बरड्याचे पाटे घेऊ आणि घरी जाऊ. आणखीन बरडा घालायचा आहे. बरड्याचे पाटे घेतले आहेत पण आता घरी जाऊ आपण. घरी आलो आहे आपण. बरडा भिजू घालायचा आहे.